नमस्कार मंडळी. चला तर वरण म्हटलं की सगळ्यांना एकच प्रश्न पडला असेल की बाबा वरण ही काही रेसिपी नाही किंवा शिकण्यासारखी नाही, हे असं आपल्याला वाटतं. पण जर कोणी नवखं असेल, शिकाऊ असेल, त्यांना शिकायचं असेल स्वयंपाक, तर अशा वेळेला आपल्याला बेसिक गोष्टीसुद्धा आपल्याला माहीत नसतात. मग त्यात ते वरणसुद्धा आलं. मग वरणसुद्धा आपल्याला डाळ कशी शिजवायची किंवा ते फोडणीला कसं घालायचं, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकल्याशिवाय ती येतही नसते. तर चला, प्रत्येकाच्या चॅनलवरती हा व्हिडिओ असेल देखील, पण माझ्याही चॅनलवरती असावा यासाठी मी बनवलेलं आहे. तर चला, आपण आता आपल्या चॅनलवरती जर कोणी रेसिपी शोधत असेल तर त्याला पटकन सापडावी म्हणून मी आज मस्त वरणाचा बेत ठेवलेला आहे आणि आज वरणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी इथे घरगुती अर्धा कप डाळ घेतलेली आहे. तुम्ही इथे विकतची सुद्धा वापरू शकता, सेम क्वांटिटी घ्यायची आहे. त्यानंतर पाव कप इतके आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची आहे. तर मुगाच्या डाळीने आपलं वरण माहिती आहे का, एकसारखं एकसंध दाटसर होतं. त्याचबरोबर तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही इथे मुगाची अर्धी आणि तुरीची अर्धी डाळसुद्धा वापरू शकता, जेणेकरून पित्ताचा त्रास तुम्हाला होणार नाही. तर डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी कुकरमध्ये डाळ लावून घेणार आहे. तर सर्वात पहिले तर डाळ स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे, त्यानंतरच कुकरला लावायची. तर इथे सर्वात डाळ टाकून घेतली. पाव चमचा हळद घालायची, म्हणजे आपल्या वरणाला कलर जबरदस्त येतो. तर आता मी यामध्ये मोजूनच पाणी घालणार आहे. तर 2 कप आणि अर्धा कप मी एक्स्ट्रासुद्धा पाणी घालते. 2 कपामध्ये सुद्धा डाळ शिजल्या जाते, पण खूप घट्ट खाली लागू नये यासाठी मी 2.5 कप इथे पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर थोडंसं यामध्ये तेल घालायचं आणि कुकरला झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. त्यानंतर मंद गॅसवरती 5 मिनिटं कुकर ठेवायचं आहे, जेणेकरून आपली डाळ एकसारखी शिजली जाते आणि दाटसर वरण बनवायला सोपं जातं. इथे आपली डाळ शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त अशी डाळ शिजलेली आहे. याला तुम्हाला मॅशरची सुद्धा गरज नाही. तुम्ही अगदी पळीने फेटून घेतली तर एकसंध डाळ तयार होते. तर तुम्हाला पाहू शकता, व्हिडिओ कुठे स्किप केलेला नाही, तुमच्यासमोरच फेटून दाखवते आणि मस्त एकसंध अशी डाळ झालेली आहे. तर कोणाकोणाला आळणीसुद्धा डाळ खायला आवडते, तर तुम्ही आळणी डाळसुद्धा अशा पद्धतीने शिजवून इथे ठेवू शकता. तर चला, आता आपण डाळ फेटून घेतली. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची आहे. आता आपल्याला द्यायची आहे वरणाला फोडणी. तर फोडणी देत असताना जास्त प्रमाणात तेल वापरायचं नाही, कारण वरणामध्ये तेल जास्त असेल तर वरण सपक लागतं. त्यामुळे वरणामध्ये तेलाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे. 2 चमचे इथं तेल घालून घेतलं, त्यामध्ये मोहरी घालायची. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं, म्हणजे पटकन मोहरी तडतडल्या जाते. त्यानंतर इथे 7-8 लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना, त्या ठेचून घेतलेल्या आहे. त्याने आपल्या वरणाची टेस्ट जबरदस्त येते. त्यामुळे लसूण आपल्याला इथे ठेचूनच घालायचा आहे. तर लसूण थोडासा तांबूस रंगावरती परतला, त्याचा स्वाद उतरला की आपल्याला यामध्ये आणखीन बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला सर्वात पहिले आता घालायचे आहेत जिरे. जिरे जर तुम्ही सुरुवातीलाच घातले तर ते खूप करपतात, त्यामुळे लसूण परतल्यानंतरच जिरे घालायचे. जिरे थोडेसे तडतडले की इथे हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. हिरवी मिरचीसुद्धा थोडीशी आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायची. त्यानंतर इथे ताजा मस्त असा कढीपत्तासुद्धा घालून घेतलेला आहे, म्हणजे त्या कढीपत्ता जर वरणामध्ये नसेल तर वरणाची टेस्ट हवी तशी लागत नाही. त्यामुळे कढीपत्ता तर आपल्याला वरणामध्ये घालायचाच आहे. तो देखील आपण तेलामध्ये छान असा परतवून घेतलेला आहे, इथे पाहू शकता. आता आपल्याला एक बारीक असा लाल टमॅटो कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा घातलेला आहे. त्या बऱ्याच जणांच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात, पण मला तर जर डाळ करायची असेल तर टॅमॅटो नसेल तर मी डायरेक्टली म्हणजे करतच नाही, कारण मला हा डाळीमध्ये टॅमॅटो हा लागतोच आणि खरंच खूप सुंदर होतं. अशा पद्धतीने जर तुम्ही टॅमॅटो घालून वरण बनवलं ना, तर टेस्टी पण लागतं. त्यानंतर टॅमॅटो परतून घेतला आणि हटवून घेतलेली किंवा घोटून घेतलेली डाळ आपण यामध्ये घालून घेतली. आता कोणाकोणाला खूप घट्ट वरण आवडतं, तर तुम्ही पाणी न घालता असंच ठेवू शकता, पण आमच्या घरामध्ये एवढं दाटसर वरण कोणालाच आवडत नाही. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी वरतून घालून घेतलं आणि मिक्स केलेलं आहे. त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. चवीप्रमाणे आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि याला पळे द्यायचे आहे, म्हणजे मीठ एकसारखं सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं. त्यानंतर आपल्याला ह्या वरणाला उकळी आणून घ्यायची आहे. उकळी आणून 2-4 मिनटासाठी वरण चांगलं शिजवून घ्यायचं.
वरण तुम्ही व्यवस्थित शिजवलं की मग त्याची टेस्टसुद्धा तेवढीच जबरदस्त येते. तर मस्त दाटसर असं वरणाची रेसिपी मी तुम्हाला दाखवली. तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. सबस्क्राईब नक्की